दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज। नाशिक MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 विधी संघर्षित बालक ताब्यात, 11 चोरीच्या मोटरसायकली जप्त, 9 गुन्ह्यांचा उलगडा। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग डॉ. सचिन बारी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष नरुटे यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्यात। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्या 4 विधी संघर्षित बालकांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले। MIDC पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 126/2026 भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस शिपाई अर्जुन कांदळकर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम दत्तनगर अंबड नाशिक या ठिकाणी चोरीची मोटरसायकल घेऊन येणार आहे। या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने सापळा रचून 4 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले। त्यांच्या चौकशीत खालील गुन्हे उघडकीस आले असून मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात। यावेळी MIDC पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष नरुटे यांनी सविस्तर माहिती दिली। नाशिक शहराचे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी पोलीस खात्यास आदेशित केले होते की सध्या मोटरसायकलबाबतचे चेन स्नॅचिंग बाबतचे गैरपूरचे गुन्हे हे जास्त प्रमाणात घडत आहेत। त्यास प्रतिबंध करावा व जास्तीत जास्त कसे गुन्हे डिटेक्ट करता येईल याबाबत मार्गदर्शन केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही MIDC पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 126/26 मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे। ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना डिटेक्शन टीमचे पोलीस शिपाई कांदळकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरची जी गाडी आहे हे कोणी चोरी केली आहे। तर त्याबाबत त्यांनी अधिक तपास केला असता एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडे तपास केला असता आणखी 3 विधी संघर्षित बालक त्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। ह्या गुन्ह्याचा तपास करत असतानाच आणखी 10 बाईक रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत त्यांच्याकडून। अशा टोटल 11 मोटरसायकली रिकव्हर करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये MIDC पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे, गंगापूर पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, सातपूर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, दोडाई पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा आणि मोकडा पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा असे 9 गुन्हे आतापर्यंत उघड झाले आहेत। आणि 2 ज्या बाईक आहेत ते एक अंबडच्या हद्दीतील आहे, तो गुन्हा रजिस्टर करण्याचं काम चालू आहे आणि एका गाडीची डिटेल्स RTO कडून मागवण्यात आलेले आहे, तो देखील गुन्हा आम्ही लवकरात लवकर रजिस्टर करून उघड आणण्याचा प्रयत्न करतो। या बालकांनी ह्या ज्या गाड्या आहेत ह्या जॉय रायडिंग म्हणून त्यांचा वापर करावा ह्या उद्देशाने काढल्या होत्या, म्हणजे त्यांनी त्या गाड्या विक्री केलेल्या अद्यापर्यंत निष्पन्न झालेलं नाही। अजूनही यांच्याकडे तपास करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। सदरची उल्लेखनीय कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस हवालदार अविनाश चव्हाण, तुकाराम शेळके, सुभाष जाधव, संदीप साळवे, समाधान चव्हाण, पोलीस अंमलदार जनार्दन ढाकणे, अर्जुन कांदळकर, पोलीस अंमलदार खैरनार, पोलीस अंमलदार आवेश शेख, पोलीस अंमलदार सोनवणे, पोलीस अंमलदार नागरे, पोलीस अंमलदार सोनवणे, पोलीस अंमलदार शिंदे, पोलीस अंमलदार बिराजदार, पोलीस अंमलदार जाधव आणि पोलीस अंमलदार बुंदे यांनी सक्रिय सहभाग घेत ही यशस्वी कारवाई पार पाडली। दक्ष पोलीस न्यूज साठी राजदीप शिंदे, नाशिक। अशा ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह, तोपर्यंत नमस्कार।